मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. आणि आज आहे रविवार आणि सूत्रपठणाचा कार्यक्रम असल्यामुळे आपण इकडे आलेलो आहे आणि थोडाफार सूत्रपठणाचा कार्यक्रम असणार आणि नंतरला आपल्या चालीमध्ये थोडा 30+ ची पार्टी, म्हणजे अशी 30+ ला भरपूर दिवस बाकी आहेत ना, आणि मध्ये संडे मध्ये येतो त्याच्यामुळे 30+ ची पार्टी तेव्हाच करणार आहे. तर आमची चालीची जरा सिस्टम आहे ती कशी आहे ती तुम्हाला बघायला पण भेटेल आणि बघत राहा. तुम्हाला दाखवतो इकडचं कसं काय सूत्रपठण आहे. हा, सत खेळत चालू. सर्वांनी शांतता राखा. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारी महागारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध राष्ट्रीय राज्यमंत्री यांच्या प्रतिमानं आज या ठिकाणी सूत्रपठणाचा कार्यक्रम चालू आहे. त्या अगोदर आदर्शांना वंदन करायचे आहे. पहिलं अध्यक्षांनी संकल्पदीप सामाजिक संस्था या संस्थेच्या महिला मंडळ अध्यक्ष शीतलताई मोरे ह्या बाबासाहेबांच्या गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार, हे बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण. संकल्पदीप संस्थेचे पुष्पार्पण. उपाध्यक्ष संघटक विजयताई जाधव हे भगवान बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतील. संकल्पदीप सामाजिक संस्थेचे प्रमुख सल्लागार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला. सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर. साधू साधू साधू. प्रज्ञेशजी मोहिते बाबासाहेबांच्या प्रतिमांना अर्पण करतात. सुनील शिंदेजी गौतम बुद्धांच्या प्रतिमा पुष्प अर्पण करतात. चालू कर. दादा बसले. साधू 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 साधू. की आपण आता तुम्हाला कुठली घ्यायची आहे का मराठी आरामशीर ज्याला येते आणि ज्याला नाही सर्वांना सब अपराध हम तुम्हें बनते धम्मं संघं भगवतो अरहतो सम्मा संबुद्धामि
सब्जे बुद्धा बलपत्ता पंचकानांचे सुप्तांग धम्म कायनात बसमती सभ्य धम्मधरो होंतियो धम्म लप्पमज्जती. याचा अर्थ पुष्कळ बोलण्याने कुणीही धम्मधर होत नसतो. जे धम्माचे प्रत्यक्ष शरीराने अनुकरण करतात व जे धम्माने निर्मळ ठेवणे हे बुद्धांची शिकवण आहे. धम्मचर्य सुचिरत दुच्चरित चरे धम्मचारी सुख संची असणे लोके तरी परमीचे. याचा अर्थ धम्माचे योग्य आचरण करावे, वाईट प्रकारे नाही. या धम्माचे आचरण करणारा लोक परलोकात सुखाने भोग घेतो. आजच्या सूत्रपठणाला तुम्ही हे करायला पाहिजे. मला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला, विचाराला, कार्याला त्रिवार अगदी वाटत. आज संकल्पदिक सामाजिक संस्था महिला मंडळ या संस्थेच्या संस्थेच्या माध्यमातून वंदनेचा आणि सूत्रपठणाचा कार्यक्रम झाला. आज शशिकलाताई खैरे यांनी परित्रण धम्मपाल गाथा यांचा मराठी आणि पाली भाषेत अनुवाद दिला. त्याबद्दल त्यांचे स्वागत. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार शशिकलाताई यांनी धम्मपालन गाथेचा मराठीमध्ये खूप छान अनुवाद दिला. त्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवर्ग झाले. आज शीतलताई यांनी धम्मपालन गाथाचं आणि वदन खूप छान दिले. त्यांना आमच्या मोहिते परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. आता तुम्ही कार्यदेश मनोगत व्यक्त करा की आपली संघटना कशी झाली पाहिजे पुढे. आपली संघटना अशीच खूप छान चालली पाहिजे आणि अशीच चांगली सगळ्याजणी एका जुटीने मिळून जुळून राहायला पाहिजे. तेवढे बोलून मी माझी इथे थांबते. जय हिंद. तुम्हाला आता आवाज ठेवा. आवाज हा घरात जोर जोरात बोलताना इथं आवाज. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर सध्या कधी सामाजिक संस्था महिला मंडळांची उपाध्यक्ष उपाध्यक्ष. आज आपण सूत्रपठण आपला थोडा गडबड झाली. आवाज कोणाचाही चांगला आला नाही. पाठी थोडं होत होता तर कोणी राग मानत नाही असं होतच जातं. आणि आज शशिकला खैरे आणि धम्मपालन शशिकला ताई खैरे यांनी आज धम्मपालन गाथा खूप सुंदर सांगितला आणि आमचा अर्थ पण आम्हाला खूप सांगितलं. खूप धन्यवाद करते. जय हिंद. शशिकला आईने जे काय धम्मपालन गाथा जे काय सांगितलं पाली भाषेतून आणि मराठीतून ते खूप छान बोलल्या. तर माझ्याकडून आणि आमच्या जाधव परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना. जय हिंद. पद दिलेले आहे. जी आपली कार्यकारिणी जी महिलांची तयार केलेली आहे त्याच्यामध्ये जे मला पद दिलेलं आहे सरचिटणीस म्हणून, त्याच्याकडून शशिकला ताईंनी जे आपल्याला धम्मपालन गाथा
मराठीत अनुवादन केलं ते खूप छान केलं, तर त्यांच्याकडून मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांनी छान प्रयत्न केला वाचला, पण कसं आपल्याला आता सवय नसते वाचायची. त्या भाग्यश्री ताईने आत्ताच सांगितलं की स्पष्ट बोला. आपल्याला तर कोणालाच नाही सवय, इथून मला पण नाही सवय वाचण्याची, कमी झालेली आहे. तर आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला पण होईल सवय. तर स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा, त्याच्यात आपली पण प्रगती होईल आणि सर्वांनी मिळून आपण म्हणजे आपल्या धम्माचा प्रचार करू. सगळ्यांनी म्हणजे सोबत राहून आपल्या इथपर्यंत होईल तसा प्रयत्न करून, चांगला प्रयत्न करून. जय भीम. बाबासाहेब आंबेडकर संकल्प सामाजिक संस्थेचे मी महिला अध्यक्ष आहे. तर आज मामीने खूप चांगलं पालन गाता याचं अनुवाद दिले. त्यातले थोडेफार शब्द मला असे थोडंसं समजलं नाही, कारण मी रोज मला वाचायला टाईम भेटत नाही. तरी सुद्धा मी त्याचं हे करेन, ग्रहण करेन आणि तुमच्या पुढे मला सुद्धा माझी सुद्धा वेळ येईल बोलायची. पण आता आपल्याला 14 एप्रिलसाठी त्या दिवशी 25 तारखेला खूप चांगलं आपली मीटिंग झाली. त्याच्यावरून आपल्यामध्ये थोडं परिवर्तन झालेलं दिसतंय. थोडं अजून परिवर्तन करा आणि आपल्याला हे करा, सहकार्य करा आणि असेच एकमेकींवर रुसू नका. एकदम म्हणजे आता कसं तुम्ही लगेच हे झाल्या तसा एकजुटीने वापस एकत्र व्हा आणि मग आपल्याला तिघी चौघींना आपल्याला यांना सगळ्यांना धरून पुढे चालायचं आहे. याच्यावरच मी माझं बोललं, माझ्या बोलण्याचा कोणाला राग नाही ना. आजच मी तुम्हाला सांगते, बाकीचं काय नाही. घरी आलेलो आहे आणि 31ची पार्टी चालू आहे. आपण बोललेलो मगाशीच तुम्हाला चालीमध्ये दाखवतो तिकडे. तुझ्या पाणी पाहिजे नको मला बोलला घरी गेलास ना, उठत घरी. व्हेज वाली मंडळी व्हेज.
31st ची पार्टी होती, खूप छान झाली आणि जेवण वगैरे सुद्धा होतं आणि थोडीशी डान्सची थोडी क्लिप होती ती टाकलेली आहे. सो तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे कसं आहे. आणि आमची चाल तर अशीच हस्ती केलतीच आहे. काही असं होतात ना फंक्शन वगैरे काय असेल त्या टायमाला आम्ही असे एकत्र येऊन असे काय ना काहीतरी कार्यक्रम करतो. डान्स का सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असं काय असं आमच्या चालीच याच्यामध्ये. प्रत्येकजण अलग अलग कास्टचे आहेत. सो प्रत्येकजण महापुरुषांची जयंती वगैरे काय असेल तर आम्ही ह्या टायमाला असं करतो. तर तुम्हाला सुद्धा आवडला असेलच मला माहितीच आहे आणि आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि फेसबुकवाली आपली फॅमिली जी आहे बघत असेल तर त्यांनीसुद्धा आपल्याला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बघत राहा आणि हसत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, यूट्यूब आणि फेसबुक फॅमिली दोघांनासुद्धा. सो अजून एक गोष्ट आहे की आपण पार्ट टाईम म्हणून एक असे आपले ब्लॉग आहेत ते भरपूर कमी येतात. तर माझा प्लॅनिंग चाललं आहे की एक शायरी वगैरे अशी छोटीशी शायरी वगैरे 60 सेकंदाची अशी बनवावी, स्वतःचीच व्हिडिओ बनवावी आणि बोलावं असं मला असं वाटतं. जर जेन्युइन माझं एक मत आहे, आपण ट्राय करावं. सो ही आता काही दिवसांनी चालू करणारच आहे मी, 1-2 दिवसांनी. आता पहिला बघूया सुरुवात कशी होते. छोटीशी बनवीन शायरी आणि त्याच्या हिशोबाने मग आपण टाकणार आहोत. सो ते पण असं पुस्तकातलं वाचलेलं किंवा इंस्टाग्रामवरली काय अशी शायरी जर मला आवडली असेल तर ती सुद्धा शेअर करीन तुम्हाला लोकांना. सो बघत राहा आणि हसत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, गुड नाईट, टेक केअर.